नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये टॉप 12 लॉ कॉलेजेस आहेत पुणेचे, त्याची आपण माहिती यामध्ये घेणार आहोत. कॉलेजची फीज असेल, टोटल इनटेक सीट्स किती आहेत, अनएडेड, गव्हर्नमेंट एडेड, त्यानंतर नॅकची ग्रेडिंग, या सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्या पद्धतीने तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स द्यायला तुम्हाला इझी होतील. ओके, सो डायरेक्टली चालू करूया. फर्स्ट जो कॉलेज आहे इंडियन लॉ सोसायटी म्हणजेच ILS लॉ कॉलेज. ओके, सो त्याचं जर आपण बघितलं तर तो अप्रूव्ह बाय बार काउन्सिल ऑफ इंडिया आहे, अफिलिएटेड बाय सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. आता ही जी पुणे युनिव्हर्सिटी आहे यामध्ये सर्व अफिलिएटेड हे असणारच आहे. बार काउन्सिल ऑफ इंडिया जे कॉलेजेस आहेत ते सुद्धा यामध्ये सर्व कॉलेजेस असणारच आहेत. परत परत मी त्याच गोष्टी परत रिपीट नाही करणार, कारण की ऑलरेडी ते तुम्हाला दिलेलं आहे. ओके, सो हे गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे. यामध्ये जर हॉस्टेल फॅसिलिटी जर बघितली तर या कॉलेजला आहे, आणि याची जी फीज जी दिलेली आहे, वर्षाची फीज दिलेली आहे याच्यामध्ये 2,35,000. त्यानंतर नेक्स्ट जर आपण बघितलं, लोकेशन तर नॉर्मली पुणेचं सांगत आहे, तर पुणेचंच हे लोकेशन असणार आहे. टोटल इंटेक सीट्स आहेत याच्या 160. फी स्ट्रक्चर जर आपण बघितलं तर हे पूर्ण तुम्हाला मी तिन्ही वर्षाचं फीज यामध्ये दिलेलं आहे. सो टोटल फीज आहे 1,24,125. यामध्ये फीजमध्ये व्हॅरी होऊ शकतं. ज्यावेळी ॲट द टाइम ऑफ ॲडमिशनला जाणार तुम्ही, त्यावेळी याच्यामध्ये 2,000 to 3,000 या 4,000 to 5,000 एक्स्ट्रा फीज लागू शकते. त्या पद्धतीने तुम्हाला ॲडमिशनसाठी कॉलेजमध्ये जायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना ILS लॉ कॉलेज भेटेल त्या विद्यार्थ्यांनी. ओके. कॉलेजचा टायमिंग आहे 7:50 AM to 12:35 PM, आणि याला जर आपण बघितलं प्लेसमेंट आहे, आणि या कॉलेजला नॅकची जी ग्रेडिंग आहे ए आहे. ज्या विद्यार्थ्यांची म्हणजे कॉलेजेसची A+ चांगली असेल रेटिंग, तर A+ मध्ये जे कॉलेजेस असतील ते कॉलेजेस चांगले असतात. ओके, याची जर नॅकची ग्रेडिंग जर आपण बघितली 2004 आणि 2009 मध्ये जर बघितली तर A+ होती. आता जर आपण बघतोय नॅकची ग्रेडिंग ही ए झालेली आहे. सो ILS लॉ कॉलेज याची नॅकची ग्रेडिंग ए आहे. सो हा कॉलेज चांगला आहे. ओके. नेक्स्ट जो कॉलेज आहे शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज. आता याच्यामध्ये वरती तुम्हाला सिम्बॉल आपला सँडी कदम ऑफिशियलचं दिसत असेल. सो पुढे तुम्हाला जे नाव दिसत असेल शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज, एवढं तुम्ही बघू शकता. त्यानंतर हा सुद्धा अप्रूव्ह बाय बार काउन्सिल ऑफ इंडिया. यामध्ये हॉस्टेल फॅसिलिटी आणि फी वगैरे नाही, म्हणजे हॉस्टेल फॅसिलिटी नाहीये म्हणून याच्यामध्ये फीचा काही संबंध येत येत नाहीये. टोटल इंटेक सीट्स आहेत 180, आणि फीचं स्ट्रक्चर जर बघितलं 3 वर्षाचं 2,04,000, आणि याचं कॉलेजचे टायमिंग्स आहेत 8 AM to 1 PM मॉर्निंगचं आहे. आणि याला जर आपण बघितलं प्लेसमेंट आहे, आणि नॅकची ग्रेडिंग ए आहे. सो ज्या कॉलेजेसची नॅकची ग्रेडिंग चांगली आहे त्या कॉलेजेसला मी टॉपला वरती ठेवलेलं आहे, आणि ज्यांची मग बी असेल, B++ असेल त्या कॉलेजेसला खालती ठेवलेलं आहे. ओके. नेक्स्ट कॉलेज जर आपण बघितलं मॉडर्न लॉ कॉलेज आहे. त्याचं जर आपण बघितलं अप्रूव्ह बाय बार काउन्सिल ऑफ इंडिया आहे, आणि त्याची हॉस्टेल फॅसिलिटी या कॉलेजला आहे. 1,00,000 फी आहे. ओके. त्यानंतर लोकेशन पुणे आहे. इंटेक सीट्स याच्या एडेडच्या जर आपण बघितल्या तर 180 आहेत, आणि 120 सीट ज्या आहेत त्या अनएडेडच्या आहेत. ओके. सो त्या पद्धतीने फी स्ट्रक्चर जर बघितलं 87,000 आहे. सो याची 3 वर्षाची फीज यामध्ये ॲड करून तुम्हाला मी सांगतो आहे. कॉलेजचा टायमिंग आहे 7:30 AM to 12 PM, आणि यामध्ये प्लेसमेंट आहे. नॅकची ग्रेडिंग यांना सुद्धा चांगली आहे. ए नॅकची ग्रेडिंग यामध्ये आहे. नेक्स्ट कॉलेज जर आपण बघितलं तर DS नवलमल फिरोदिया लॉ कॉलेज. याचं जर आपण बघितलं अफिलिएटेड बाय म्हणजे पुणे युनिव्हर्सिटीच आहे. अनएडेड कॉलेज आहे हा. यामध्ये हॉस्टेल फॅसिलिटी आहे, आणि टोटल जी हॉस्टेलची फी आहे 17,000 आहे. लोकेशन पुणे आहे. टोटल इंटेक सीट्स आहेत 180. फी स्ट्रक्चर आहे तिन्ही वर्षाचं टाकलेलं आहे तुम्हाला यामध्ये 1,14,000 डिवायडेड बाय 3 करा. जी ऍक्च्युअल फीज असेल ती तुमची वर्षाची असणार आहे. कॉलेजचा टायमिंग मॉर्निंगच आहे 7:30 to 1 PM. नॅकची ग्रेडिंग याची B++ आहे, आणि प्लेसमेंट सुद्धा यामध्ये चांगल्या पद्धतीने होत असतात. सो नेक्स्ट कॉलेज जर आपण बघितलं VP वसंतराव पवार लॉ कॉलेज. याचं हा जो कॉलेज आहे गव्हर्नमेंट एडेड आहे. हॉस्टेलची फॅसिलिटी आहे, आणि फीज आहे 22,700. लोकेशन आहे बारामती पुणे. टोटल इंटेक सीट्स आहेत 120. 60 गव्हर्नमेंट एडेडसाठी आहे, आणि बाकीच्या 60 आहेत त्या दिलेल्या आहेत. फी स्ट्रक्चर याच्यामध्ये जर आपण बघितलं 21,570 आहे.
तिन्ही वर्षाची ऍड करून यामध्ये सांगितलेली आहे. आता मग अनएडेडची फीज जी असेल ती डिफरंट असू शकते. कॉलेजचा टाइम आहे 9 AM to 4:30 PM आहे. प्लेसमेंट या कॉलेजला आहे आणि नॅकचे ग्रेडिंग B++ आहे. ओके. नेक्स्ट कॉलेज आहे यशवंतराव चव्हाण लॉ कॉलेज, वायसी लॉ कॉलेज याला बोलतात. हा सुद्धा गव्हर्नमेंट कॉलेज आहे. गव्हर्नमेंट एडेड आहे. हॉस्टेल फॅसिलिटी आहे. फीज आहे 17,000. लोकेशन तुम्हाला माहितीच आहे. इंटेक सीट्स टोटल आहे 240. फी स्ट्रक्चर आहे 13,600, 13,635 म्हणजे 3 वर्षाची यामध्ये सांगितलेली आहे. नेक्स्ट आहे कॉलेजचा टायमिंग आहे 7:30 to 2:30 PM आणि प्लेसमेंट यामध्ये आहे. नॅकची ग्रेडिंग याची B+ आहे. त्यानंतर नेक्स्ट कॉलेज आहे न्यू लॉ कॉलेज अहमदनगर. याचं जर आपण बघितलं गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे हा. हॉस्टेल फॅसिलिटी आहे. 12,000 फी आहे त्याची. अहमदनगर लोकेशन आहे. याच्या सीट्स 180 एडेडच्या गव्हर्नमेंट एडेडच्या आहेत आणि 60च्या आहेत टोटल. ज्या 60 आहेत त्या अनएडेडसाठी टोटल 240 सीट्स आहेत. फी स्ट्रक्चर जर आपण बघितलं तर 19,365 डिवायडेड बाय 3 वर्षाची तुमची फीज असेल डिवायडेड बाय 3 करा. ती ऍक्च्युअल मंथली फीज असेल, पण कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला ते फीज स्ट्रक्चर वगैरे माहिती पडेल. पण ऍक्च्युअल जी फीज आहे त्या नियर बाय या फीज मध्येच असणार आहे. मॉर्निंगचं टायमिंग आहे 8 AM to 12:30 PM. प्लेसमेंट यामध्ये तुम्हाला आहे आणि नॅकची ग्रेडिंग या कॉलेजची B आहे. ओके. कर्मवीर भाऊसाहेब हिरे कॉलेज हा एक आहे. गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे. हॉस्टेल फॅसिलिटी याला नाहीये. लोकेशन मालेगावमध्ये आहे. टोटल सीट्स 60 गव्हर्नमेंटचे आहेत, 60 अनएडेडचे आहेत. फी स्ट्रक्चरमध्ये जर बघितलं आपण 14,655 याचं फी स्ट्रक्चर आहे. डिवायडेड बाय 3 करा. जो तुमचं फीज असेल इयरली ती तुमची वर्षाची फीज असेल. प्लेसमेंट आहे. नॅकची ग्रेडिंग याच्यामध्ये B दिलेले आहे. नेक्स्ट कॉलेज आहे DY पाटील लॉ कॉलेज. याच्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी आहे. अनएडेड कॉलेज आहे हा. हॉस्टेल फॅसिलिटी यामध्ये आहे 2,50,000 या हॉस्टेलची फॅसिलिटीची फीज आहे. लोकेशन पुणे आहे. टोटल इंटेक 120 आहेत आणि फी स्ट्रक्चर जर आपण बघितलं 1,27,500 आहे. डिवायडेड बाय 3 करा. ती इयरली तुमची फीज असणार आहे. 3 वर्षाची फीज ऍड करून तुम्हाला यामध्ये मी सांगितलेली आहे. कॉलेज टाइम 7:30 AM to 1:30 PM आहे. प्लेसमेंट यामध्ये आहे आणि नॅकची ग्रेडिंग B++ आहे. ओके. नेक्स्ट कॉलेज जर आपण बघितलं MCE म्हणजे AKK न्यू लॉ अकॅडमी याला आपण बोलतो. यामध्ये एडेड अनएडेड म्हणजे मायनॉरिटीचा कॉलेज आहे. मुस्लिम मायनॉरिटीचा कॉलेज आहे. जे विद्यार्थी मुस्लिम मायनॉरिटीमध्ये असतील त्यांनी नक्की या कॉलेजला अप्लाय करा. तुम्हाला यामध्ये कमी पर्सेंटेजला कॉलेज यामध्ये तुम्हाला लागून जाईल. हॉस्टेल फॅसिलिटी आहे आणि 30,000 फीज आहे. लोकेशन पुणे आहे. सीट्स 60 एडेड आणि अनएडेडच्या आहेत. फीज यामध्ये दिलेल्या आहेत. एडेडची जी फी आहे 13,605 3 वर्षाची एकत्र दिलेली आहे आणि अनएडेडची 87,000 3 वर्षाची यामध्ये ऍड केलेली आहे. कॉलेज टाइम दिलेला आहे आणि प्लेसमेंट यामध्ये आहे आणि नॅकची ग्रेडिंग B+ आहे. नेक्स्ट कॉलेज आहे SNBP लॉ कॉलेज. त्याचं जर आपण बघितलं सो अप्रूव्ह बाय बार काउन्सिल ऑफ इंडिया. हॉस्टेल फॅसिलिटी याला नाही आहे. पिंपरी लोकेशन आहे पुणे. टोटल इंटेक सीट्स 180 आहेत. फी स्ट्रक्चर यामध्ये 1,05,000 आहे. डिवायडेड बाय 3 करा. ती तुमची इयरली फीज असणार आहे. कॉलेज टाइम 8 AM to 2 PM आणि प्लेसमेंट या कॉलेजला आहे. नॅकची ग्रेडिंग याची B+ आहे. ओके. नेक्स्ट कॉलेज आहे बालाजी लॉ कॉलेज. याच्यामध्ये सुद्धा अप्रूव्ह बाय बार काउन्सिल ऑफ इंडिया आहे. हॉस्टेल फॅसिलिटी यामध्ये नाही आहे. लोकेशन पुणे आहे. टोटल इंटेक सीट 120 आहेत. फी स्ट्रक्चर 1,06,500 आहे आणि डिवायडेड बाय 3 करा. ती तुमची इयरली फीज असणार आहे. कॉलेज टाइम मॉर्निंगचंच आहे आणि प्लेसमेंट याला आहे आणि नॅकची ग्रेडिंग B आहे. जे कॉलेजेस समजा अप्रूव्ह कॉलेजेस लिस्टमध्ये आले नसतील तर ते उद्या परवापर्यंत चेक करा. ते कॉलेज तुम्हाला दिसून जातील. सो एवढे कॉलेजेस आहेत जे की पुण्याचे टॉपचे कॉलेजेस आहेत. बाकी कॉलेजेस सुद्धा चांगले आहेत. आता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हे असेल की सर हे कॉलेज तर आहेत मग बाकीचे कॉलेजेसचं काय? बाकी कॉलेजेस सुद्धा चांगले आहेत. पण नॅकच्या ग्रेडिंगनुसार मी जे कॉलेजेस बघितले त्या कॉलेजनुसार हे कॉलेजेस मला बेस्ट वाटले आणि याच्यामध्ये प्लेसमेंटचं पण सुद्धा चांगल्या पद्धतीने आहे. ओके. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. तुमचा चॅनल आहे तर डेफिनेटली सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा. थँक यू सो मच.